नमस्कार मंडळी. मी अभय जगताप, शिवशंभू विचार मंच कोकणपर्यंत संयोजक. काल दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या संबंधात आपल्याशी बोलण्यासाठी उभा. येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा होणे स्वाभाविक आहे. पण कालची ही पत्रकार परिषद जरा महत्वाची आहे, म्हणून त्या संदर्भात थोडस बोलणार. कुणी घेतली काल ही पत्रकार परिषद? तर ती घेतलेली आहे हजरत मौलाना सज्जाद नोमानी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे हे प्रवक्ता आहेत. आणि त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेचं महत्व अनन्यसाधारण आहे. तेही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या बरोबर 7 दिवस अगोदर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आणि तेच म्हणतायत की ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, कारण याचा परिणाम केवळ महाराष्ट्रावर नव्हे तर एकंदर दूरगामी परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सज्जाद नोमानी अजून पुढे त्याला जोडतात की आम्ही गेले काही दिवस सर्वांनी मिळून ग्राउंड रियालिटी तपासली. अनेक विविध कंगोऱ्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आम्ही या नतिजावर पोहोचलेलो आहे. म्हणजे मनात आला आणि ही पत्रकार परिषद घेतली अशातला भाग नाहीये. त्यांनी बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला, सर्व अँगल्सनी, सर्व कंगोऱ्यांनी याचा अभ्यास केलेला आणि त्याच्यानंतर ते ह्या नतिजावर पोहोचलेले आहेत. म्हणजे त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. आणि ते काय म्हणतायत पुढे, कशासाठी पत्रकार परिषद घेतली, तर त्यांनी या निवडणुकीमध्ये उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी ही पत्रकार परिषद. आणि आम्ही ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीनं, सर्व इस्लामी स्कॉलर्सच्या वतीनं, सर्व इस्लामी मौलानांच्या वतीनं आम्ही कुणाला पाठिंबा देत आहोत, तर त्यांनी 16 मुस्लिम उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष आहेत, सगळे मुस्लिम स्कॉलर्स आहेत. त्यांनी मुस्लिम उमेदवारांना पाठिंबा देणं याच्यात काही नवल वाटणार नाही, काही नवलही नाही, स्वाभाविक आहे. परंतु ह्या 16 मुस्लिम उमेदवारांसोबत किंबहुना त्यांचा उल्लेख करण्या अगोदर त्यांनी म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो. म्हणजे हे प्रवक्ता कोणाचे? ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे. देशभरातील सर्व मुस्लिम इंटेलेक्च्युअल्सच्या वतीनं हे पाठिंबा जाहीर करतात. 16 मुस्लिमांना पाठिंबा जाहीर करण्याच्या पूर्वी ते म्हणतात की आम्ही 269 महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करतो. काय बरोबर आलंय? कारण एखाद्याची विचारधारा पटल्याशिवाय, तो उमेदवार किंवा तो पक्ष किंवा त्यांचा जाहीरनामा पटल्याशिवाय, आणि यांनी जे ग्राउंड रियालिटी चेक केली, त्यांनी वेगवेगळ्या भेटीगाठी घेतल्या आणि त्या भेटीगाठीतून काही ना काहीतरी मिळण्यासारखं सापडल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा जाहीर केला. मग हा पाठिंबा कोणी जाहीर केला ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कोण आहे ते? हजरत मौलाना सज्जाद नोमानी. तर ते मुस्लिम स्कॉलर आहे, मुस्लिम ऍक्टिव्हिस्ट आहे. त्यांच्या कसल्या ऍक्टिव्हिटी चालू आहे? तर सगळ्यात महत्वाच्या 2 चळवळी त्या आपल्याला सांगते. त्यातली पहिली चळवळ आहे दीन बचाव दस्तूर बचाव. दीन म्हणजे काय आपण सगळेजण जाणतो. तर हा दीन आणि त्या दीनच्या दस्तुरी यांना वाचवण्यासाठीच म्हणून जी काही चळवळ निर्माण झाली, त्या चळवळीचे प्रणेते ते हजरत मौलाना मोमानी. त्याचबरोबर दुसरी चळवळ
कुठली त्यांनी राबवलेली आहे तर समान नागरी कायद्याला विरोध. येणाऱ्या काळामध्ये समान नागरी कायदा हा देशात लागू केला जाऊ शकतो असं ज्यावेळेस मनामध्ये प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस यांनी पूर्ण भारतभरातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांना एकत्रित करून समान नागरी कायद्याच्या विरोधात चळवळ त्यांनी उभी केली. म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा येऊ नये अशा पद्धतीचा जो विचार आहे हा विचार रुजवण्याचं काम हे सज्जाद नोमानी करताय. या देशाला समानतेच्या विरोधात असमानतेकडे घेऊन जाण्याचा विचार ते करताय. केवळ एवढंच नव्हे तर बामसेफ आणि त्या बामसेफचे प्रणेते वामन मेश्राम यांच्यासोबत सुद्धा अनेक चळवळींमध्ये अनेक आघाड्यांवर हे काम करताय. म्हणजे जय भीम जय भीम नावाचं जे नेक्सस तयार झालेलं आहे आणि हे नेक्सस संपूर्ण देशाला अराजकतेकडे घेऊन चाललेलं आहे त्याचे सुद्धा प्रणेते हे सज्जाद नोमानी दिसून येतात. आणि हे त्यांनी लपून छपून केलेलं नाहीये. 2021 मध्ये ज्यावेळेस तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला त्यावेळेस हे सज्जाद नोमानी होते ज्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि त्या तालिबानांचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे जो तालिबानी प्रवृत्तीचं समर्थन करतो थेट तालिबानचं समर्थन करतो, तालिबानच्या पाठीशी उभा राहतो, हा माणूस आज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील. विषय स्पष्ट आहे. येणारा काळ हा आपल्या देशामध्ये संविधान की शरिया याची निवड करणार आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, नवे नवे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सजग राहून आघाडीवर राहून या तालिबानी प्रवृत्ती, दहशतवादी प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे. आणि ते ज्यांच्या ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या या जिहादी आणि तालिबानी प्रवृत्तीच्या समोर जे लोटांगण घालतात त्यांना सुद्धा समाज जीवनातून हद्दपार केलं पाहिजे. हा देश आम्ही कोणाच्या ताब्यात द्यायचा, हे राज्य आम्ही कोणाच्या ताब्यात द्यायचं, ज्यांच्या पाठीशी तालिबानी शक्ती उभी आहे त्यांच्या, की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्या तालिबानी प्रवृत्तीच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या ताब्यात द्यायचा फैसला तुम्हाला करायचा. धन्यवाद.